गुड आफ्टरनून एव्हरीवन. माय सेल्फ पाटोले कशा बोल्युशन. आज आपण बघणार आहोत प्रॅक्टिकल नंबर 4 स्टडी ऑफ लाईफ सायकल ऑफ मार्केशन. त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत सिस्टमॅटिक पोल्युशन, डिव्हिजन ब्रायोफाइट. ब्रायोफाइट्स मेंबर्समध्ये वॅस्क्युलर बंडल्स हे ॲब्सेंट असतात. त्यानंतर आहे क्लास हिपॅटिक ऑक्सिडा. हिपॅटिक ऑक्सिडा जे हायर प्लांट्स आहेत त्याच्यामध्ये रायझर्स आणि स्केल्स हे प्रेझेंट असतात. त्यानंतर आहे ऑर्डर मार्केशियस. मार्केशियसमध्ये जे काही एअर पोर्स आणि एअर चेंबर्स जे आहेत हे प्रेझेंट असतात. त्यानंतर आहे फॅमिली मार्केसियस. सेक्स ऑर्गन्स जे आहेत मेल आणि फिमेल याच्यामध्ये हे दोघं हे गॅमेटोफोरमध्ये डेव्हलप होत असतात. त्यानंतर आहे जीनस मार्केशिया. आता आपण बघणार आहोत एक्सटर्नल मॉर्फोलॉजी ऑफ द थॅलस. त्याच्यामध्ये प्लांट बॉडी थॅलॉइड आहे, डॉर्सिव्हेंट्रली फ्लॅटेंड आहे, डायकॉटोनसली ब्रांच आहे. त्यानंतर डिस्टिंक्टली मिडरिब प्रेझेंट आहे, द डोर्सल सरफेस बाय अ शॅलो ग्रुप. तुम्ही इथे बघू शकता की हा आपला डोर्सल सरफेस आहे थॅलसचा. त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की जो वरचा पोर्शन आहे अपायकल नॉच तिथे एक शॅलो ग्रुप्स प्रेझेंट आहे, तिथूनच मिडरिब आपली अराईज झालेली आहे. त्यानंतर इथे म्हटलेलं आहे की द डोर्सल सरफेस ऑफ द थॅलस शोज द कर्व लाईक स्ट्रक्चर इज कॉल्ड अ जिम्मा कर्व. जसं की इथे मिडरिब दिलेली आहे की मिडरिबला असेक्शुअली बॉडीज प्रेझेंट आहे, त्यालाच आपण एक कर्व लाईक स्ट्रक्चर आहे त्यालाच आपण जिम्मा कर्व म्हणतो. असेक्शुअल रिप्रोडक्टिव्ह बॉडीज म्हणजे ते पुढे जाऊन ज्यावेळेस हे ग्रो होतील, मॅच्युअर होतील हे जिम्मा कर्व, त्यानंतर हे जे प्लांट बॉडी असणार आहे त्याच्यापासून डिटॅच होतील आणि त्याच्यापासून न्यू प्लांट थॅलस तयार करतील. पुढे म्हटलेलं आहे फ्रॉम द वेंट्रल सरफेस ऑफ द थॅलस इज मेनी रायझर्स अँड स्केल. वेंट्रल सरफेसला ज्यावेळेस डोर्सल सरफेसच्या खालचा वेंट्रल सरफेस असतो त्याच्या खाली रायझर्स आणि स्केल्स तुम्हाला इथे बघायला मिळतील. त्याच्यामध्ये दोन टाईप्स आहेत. फर्स्ट आहे स्मूथ वॉल रायझर्स आणि सेकंड आहे ट्युबरक्युलेटेड रायझर्स. ते काय करतात, ते ॲब्झॉर्प्शन करतात आणि फिक्सेशन करायचं काम करत असतात. नंतर आहे स्केल्स, अपेंडिक्युलेट आणि लिग्युलेट असे यांचे दोन टाईप्स आहेत. तर आपण आता बघणार आहोत इंटरनल मॉर्फोलॉजी. त्याच्यामध्ये आपण 3 रिजन्स बघणार आहोत. फर्स्ट आहे एपिडर्मल रिजन, नंतर आहे फोटोसिंथेटिक रिजन, नंतर आहे स्टोरेज रिजन. अशा 3 रिजनमध्ये डिवायडेशन झालेलं आहे इंटरनल स्ट्रक्चरमध्ये. ठीक आहे. फर्स्ट आहे एपिडर्मल रिजन. आउटरमोस्ट रिजन अप्पर अँड लोअर सरफेस. याच्यामध्ये फर्स्ट तुम्हाला बघायला मिळेल अप्पर एपिडर्मिसला एअर पोर्स किंवा एअर चेंबर्स तुम्हाला बघायला मिळेल. त्याचेच तुम्हाला ऑपोजिट साईडला तुम्हाला लोअर एपिडर्मिस बघायला मिळेल. त्याच्यामध्ये रायझर्स अँड स्केल्स हे अराईज झालेले आहेत. त्यानंतर आहे फोटोसिंथेटिक रिजन. सिंपल और ब्रांच फोटोसिंथेटिक फिलामेंट कंपोज ऑफ क्लोरोफिल कंटेनिंग सेल्स. त्याच्याच बेनिक साईडला तुम्हाला फोटोसिंथेटिक पिगमेंट्स बघायला मिळतील जे ब्रांच्ड आहेत आणि त्याच्यामध्ये क्लोरोफिल पिगमेंट बघायला मिळेल. त्याच्याच खाली स्टोरेज रिजन आहे जस्ट बिलो द फोटोसिंथेटिक रिजन. हे जे आहे फोटोसिंथेटिक रिजन त्याच्याच बिलो सरफेसला तुम्हाला स्टोरेज रिजन बघायला मिळणार आहे. त्याच्यामध्ये काय म्हटलं आहे, कंपोज झोन ऑफ सेव्हरल लेयर्स अँड पॉलिमोलर पॅरेंटायमेटिक सेल्स. ह्या ज्या सेल्स आहेत ह्या कॉम्पॅक्टली अरेंज आहेत, त्याच्यामध्ये इंटरसेल्युलर स्पेस नसतो. त्याच्यामध्ये स्टोरेज ऑफ फूड्स असतील, त्याच्यामध्ये न्यूक्लियस सेल्स तुम्हाला बघायला मिळतील. ह्या ज्या सेल्स आहेत ह्या पॉलिमोलर शेपमध्ये बघायला मिळत आहेत. त्याच्यामध्ये ऑइल कंटेनिंग सेल्स आहेत. स्टोरेज रिजनच्या लोअर सरफेसला एपिडर्मिस आहे. एपिडर्मिसला अरायझर्स, रायझर्स अँड स्केल्स आहेत. हे झाले आपले इंटरनल मॉर्फोलॉजी. तर आता आपल्याला हे जे प्रॅक्टिकल होतं हे परफॉर्म करून घ्यायचं आहे. प्रॅक्टिकल परफॉर्मिंग केल्यानंतर आपल्याला TS ऑफ थॅलस बघायचा आहे, तो आपण आता बघणार आहोत.